नमस्कार, मी अमेय महाजनी. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवर. आज मी चाललोय, एक माझी लहानपणीची एक आठवण आहे रत्नागिरीतली. एक असा जंगलातला रस्ता आहे, तिकडची एक माझी लहानपणीची आठवण आहे. ती परत एकदा रिलीव्ह करायला, परत एकदा जगायला, परत एकदा अनुभवायला मी आज चाललोय. नाही, मी रत्नागिरीला नाही चाललोय, मी चाललोय आपल्या भोरलाच, आपल्या गावाला, जिकडे आपलं शेत जमीन आहे. पण तिकडे सिमिलर असा रत्नागिरीत जसा असायचा लहानपणी आमच्या, तसा एक परिसर आहे. तिकडे जाऊन एक गोष्ट खाणार आहे मी, ती तुम्हाला आज आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो. सो स्टे विथ मी. सो आपल्या जागेवरून एक अगदी 40-50 मीटर पुढे गेलं आणि राईट मारलं की असा गोळेवाडीला खाली जाणारा जंगलातला असा हा रस्ता आहे. आणि इकडे मला तुम्हाला आणायचं होतं. तुम्हाला एक भन्नाट गोष्ट इकडे दाखवणार आहे, जी मी कितीतरी वर्षानंतर, मला वाटतं मी लास्ट रत्नागिरीला गेलो असेल आय थिंक 20-एक वर्ष झाली, तेव्हापासून तरी मी हे फळ खाल्लेलं नाही आहे. आणि आज तोच क्षण आणि तेच दिवस आय रिलीव्ह आणि म्हणजे जस्ट अनुभवणार आहे परत. हा तो जंगलातला सुंदर निसर्गरम्य असा रस्ता. एवढं मस्त वाटतं ना मला इकडे येऊन. कोणीच नसतं, म्हणजे निवांत, सगळं शांत एकदम, मी आणि जंगल. लहानपणी जेव्हा मी आईच्या गावाला म्हणजे सोमेश्वरला जायचो, तो परिसर म्हणजे तो रस्ता असा एकदम असा जंगला लागतच होता. म्हणून बहुतेक माझ्या लहानपणीच्या आठवणीत असं जंगल दडून बसलंय. आणि आता जंगलात आलं की एकदम लहान झाल्यासारखं वाटतं. मला आठवते की आय थिंक आमच्या घरालागत पण 2-4 घरं होती तेव्हा, पण ती सुद्धा हळूहळू आय थिंक रस्त्यालागत घरं बांधून राहायला गेली. काय म्हणजे जंगलाची वाट आहे बघा ना, क्रेझी. मग गावाला गेलं की सोमेश्वरच्या देवळात दर्शन घ्यायचं आणि मग मागच्या बाजूला जे कातळ होतं तिकडे वरती जायचं. तिकडे त्या कातळाच्या दोन्ही बाजूला ना करवंदाची एकदम घनदाट अशी जाळी असायची. जस्ट लाईक दिस. हे बघा, जंगलातली एकदम ऑर्गॅनिक काळी मैना. क्या बात आहे. मी एवढा भारावून गेलो ना आता हे बघत. म्हणजे खरंच मला माझे लहानपणीचे दिवस आठवत आहेत, जेव्हा आम्ही खरंच त्या कातळावर जायचो आणि अशी फ्रेश करवंद तोडून खायचो. काय म्हणजे काय एक्सपिरियन्स होता तो, आणि काय एक्सपिरियन्स आहे आजचा, तुम्ही बघू शकताय. मजा येते खरंच. मित्रांनो, तुम्ही बघू शकताय, फ्रेश एकदम अशी फ्रेश अशी करवंद झाडावरची तोडलेली, थोडीशी अशी पुसायची अशी गावठी स्टाईलनी, आणि एवढी गोड, आणि काय बोलू, मला काय बोलायलाच नाही. एवढी मजा येते ना मला हे करताना. एवढी सगळी करवंद आपण आज नेणार आहोत पुण्याला. क्या बात आहे. हा आहे आपला अस्सल कोकणी रानमेवा. सो आजचं सरप्राईज हेच होतं की जे मी म्हटलं होतं, माझ्या लहानपणीच्या ज्या रत्नागिरीतल्या सोमेश्वरातल्या ज्या माझ्या आठवणी आहेत, त्या मला इकडे भोरमध्ये जगता येत आहेत, आपल्या शेतजमिनीवर. ह्याच्यासारखा आनंद दुसरा जगात माझ्यासाठी आत्ता कुठला नाही आहे. मला बहुतेक ते शब्दात व्यक्त करता येत नाही आहे किंवा येणारही नाही आहे. त्यामुळे आता मी आपला कोकणी रानमेवा एन्जॉय करतो आणि आजचा ब्लॉग इकडेच थांबवतो. आशा करतो की आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल, जेवढा मला आवडला आहे बनवताना. सो लाईक, कॉमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तिथपर्यंत काळजी घ्या आणि मला आज्ञा द्या.
टेक केअर, लव्ह यू ऑल.